हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल तेजस्विनी ओहा। तर सर्वप्रथम सर्वांना माझा मानाचा जय भीम, जय शिवराय। तर मित्रांनो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त मजेमध्ये असणार आहात। तर मित्रांनो, आमच्या इथं चालू आहे पाऊस। बऱ्याच जणांना पाऊस भरपूर आवडतो, जसा मला पण खूप आवडतो। आणि पाऊस चालू असल्यानंतर सगळ्याच्या डिमांड असतात काहीतरी स्पेशल खाण्याच्या, बरोबर की नाही? नक्की सांगा, कोणाकोणाच्या डिमांड आहेत स्पेशल जेवण करण्याच्या किंवा स्पेशल नाश्ता करण्याच्या पाऊस चालू असताना? मला नक्की सांगा, कारण मी पण त्यातूनच एक आहे। तर मित्रांनो, जसं की मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं की मी नॉनव्हेज प्रेमी आहे, मला नॉनव्हेज भरपूर आवडतं। आमच्या घरात पण जास्त नॉनव्हेज खातात। तर आज पण पाऊस पडतोय, तर आज पण काहीतरी असं नॉनव्हेज स्पेशल खावंसं वाटलं, म्हणून आज एक स्पेशल रेसिपी करत आहे। तर आजची रेसिपी आहे फिश करी अँड व्हाईट राईस। तर बऱ्याच जणांना ही डिश आवडत असणार आहे, म्हणजे असणारच आहे 100%, काही विषयच नाही। सगळ्यांनाच आवडतं, मला सुद्धा आवडतं, आमच्या घरात सगळ्यांना आवडतं। नॉनव्हेज बोलल्यावर विषयच नाही, बरोबर की नाही? तर आज हीच रेसिपी करायची आहे। तर तुम्हाला मी साहित्य दाखवते, मी काय काय घेतलं आहे ते नक्की बघा। तर मित्रांनो, इथं मी घेतलेलं आहे कोथिंबीर थोडीशी अद्रक, थोडासा लसूण, 4 मिरच्या, 2 टोमॅटो, खोबऱ्याचा तुकडा आणि 2 कांदे घेतलेले। त्याला आतमधनं म्हणजे थोडंसं असं मॅश करून हे आपल्याला 2 कांदे आणि हे खोबरं, हे तिन्ही वस्तू आपल्याला गॅसवरती थोड्याशा भाजायच्या आहेत, जोपर्यंत ह्याचा थोडासा कलर बदलत नाही तोपर्यंत। आणि हे जेव्हा आपण ग्राइंड करणार तेव्हा ह्याच सोबत आपण हे थोडेसे खडे मसाले सुद्धा ग्राइंड करणार आहोत। तर या खड्या मसाल्यामध्ये आपण घेतलेला आहे थोडासा तेजपत्ता, थोडीशी दालचिनी, थोडेसे शहाजिरं। तर हे सगळं आपल्याला एक सोबत ग्राइंड करायचं आहे, पण त्याच्या आधी आपल्याला हे खोबरं आणि हे 2 कांदे हे गॅसवरती थोडासा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आणि इथं आपण मगाशी फिश साफ करून 2-3 पाण्याने साफ करून त्याला हळद, मीठ, थोडासा लिंबाचा रस लावून मॅरिनेट करून ठेवलेला आहे। आणि हे बघा, इकडे होतोय आपला राईस आणि इकडे आपण घेतलेला आहे भाजीसाठी गरम पाणी टोपामध्ये, हे बघा। तर मित्रांनो, आता तुम्ही म्हणता की गरम पाणी कशासाठी, बरोबर? तर तुम्हाला मी एक टिप देते, जेव्हा पण तुम्ही नॉनव्हेज बनवता त्यावेळेस तुम्ही शक्यतो नॉनव्हेजमध्ये गरम पाणीच वापरा। कारण कसं आहे बघा मित्रांनो, जेव्हा आपण नॉनव्हेजची कोणती वस्तू बनवतो, कोणती रेसिपी करतो ना, त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये थंड पाणी मिसळलं ना की त्याची चव थोडीशी अशी दबली जाते। त्याच्यामुळे माझी टिप आहे की तुम्ही त्यात गरम पाणी नक्की वापरा, बघा टेस्ट किती अप्रतिम होईल ते। ओके, चला तर मग आपण आता हे खोबरं आणि हे कांदा, हे दोन्ही आपण गॅसवरती थोडं कलर वेगळा होईपर्यंत भाजून घेऊया। ओके, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। तर फ्रेंड्स बघा, आपलं खोबरं भाजून झालेलं आहे गॅसवरती। आता आपला कांदा भाजायचा सुरू आहे। कांदा पण भाजला की आपण हे सगळं मिश्रण, हे खडे मसाल्याचं आणि हे हिरव्या मसाल्याचं, हे सगळं मिश्रण एकत्र करून मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर भाजीला फोडणी देणार आहोत। तर तोपर्यंत आपला भात होत आलाय, राईस होत आलाय आपला इथे। मग एवढा कांदा भाजला की मग भाजीला देऊया फोडणी। तर हे बघा, तुम्हाला दाखवते, हे बघा, हे आपलं खोबरं, सुकं खोबरं आहे, हे बघा गॅसवरती ठेवून भाजलेलं आहे चाकूला लावून। हे भाजून झालेलं आहे आपलं। आणि आता आपण भाजत आहोत कांदा, ते भाजल्यानंतर मिक्सरला ग्राइंड करायचं आणि द्यायची भाजीला फोडणी। हे बघा, तुम्हाला कांदा दाखवते, हे बघा आपला कांदा भाजत आहे, बघितलं मित्रांनो? खोबरं भाजून झालंय, बाकीचं वाटण सगळं तयार आहे। आता फक्त कांदा भाजला की त्याच्यानंतर आपण हे सगळ्याची एक पेस्ट करून घेणार आहोत तयार, आणि त्याच्यानंतर फोडणी देणार। तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा। तर फ्रेंड्स, आपलं मिक्सर ग्राइंडिंगमध्ये सगळं मिक्सर करून झालेलं आहे। तर आता आपण फोडणी देण्यासाठी गॅसवरती ठेवलेला आहे टोप, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता तेल आपलं मस्त तापलं आहे। तर चला मी तुम्हाला दाखवते मगाशी आपण जी पेस्ट केली होती ती कशी दिसते। मित्रांनो, एवढा मस्त सुगंध सुटला आहे ना सगळ्या घरामध्ये याचा, खूप भारी, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। हे बघा, मी तुम्हाला दाखवते, हे बघा
किती मस्त दिसत आहे ना मित्रांनो. गावाकडे याला म्हणतात काय, काळ्या मसाल्यातली भाजी. हां, काळ्या वाटणातली भाजी असं बोलतात काहीतरी गावी. तर मी पण तेच करते, कारण मी नेहमी हीच पद्धत वापरते फिश करी बनवण्यासाठी, कारण आम्हाला सगळ्यांना हीच पद्धतीची फिश करी आवडते. तर आपला इथं टोप भरपूर गरम झालेला आहे, तेल भरपूर टाकलं आहे. तर आपण करणार आहोत फोडणीला आपल्या स्टार्ट. ओके, तर सगळ्यात आधी आपण तेलात टाकूया कढीपत्ता. हे बघा, कढीपत्ता तडकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ही पेस्ट जी आपण बनवली. आवाज ऐकला मित्रांनो तरकलेला. फोडणी जोपर्यंत अशी तरकत नाही तोपर्यंत त्या फोडणीला काहीच अर्थ नाही असं मी मानते. ओके, असं माझं म्हणणं आहे, मी मानते असं. तर बघा आपली फोडणी सुरू आहे द्यायची. आता आपण सर्वप्रथम सगळ्यात आधी आपण तेलामध्ये कढीपत्ता टाकला. कढीपत्ता तडकल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये आपण केलेली मिक्सरमध्ये ग्राइंड केलेली ही पेस्ट टाकली. आणि आता जोपर्यंत आपल्या या फोडणीला तेल सुटत नाही, जोपर्यंत आपली फोडणी या मसाल्याची तेल सोडत नाही, तोपर्यंत आपण याच्यामध्ये दुसरे कोणतेच मसाले ॲड करायचे नाही. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता आपल्या फोडणीला कसं दिसतंय. कसा कलर आलाय बघा मित्रांनो. कशी वाटली तुम्हाला आमची रेसिपी ही पण नक्की सांगा. तर आता ज्या वेळेस हा वाटण तेल सोडायला चालू करन, त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काही सुके मसाले टाकायचे, जसं की हळद, तिखट, धनिया पावडर आणि थोडासा चिकन मसाला चवीसाठी आणि थोडंसं मीठ. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर तुपातलं वाटण परतायचं आणि त्याच्यामध्ये आपली मॅरिनेट केलेली फिश टाकायची. आणि देन त्यात गरम पाणी, आपण मगाशी सुरुवातीला केलेलं गरम पाणी भाजीसाठी, ते टाकायचं. उकळी आली की 2 मिनिटं गॅस चालू ठेवायचा, देन बंद करायचा. तर मित्रांनो बघा आपल्या फोडणीने मस्तपैकी तेल सोडलेलं आहे. बघा, बघितलं तुम्ही, आपल्या फोडणीने मस्तपैकी तेल सोडलेलं आहे. याचा अर्थ आपला मसाला बरोबर एकदम व्यवस्थितपणे परतलेला आहे. ठीक आहे, तर आता आपण इथनं पुढं सुके मसाले त्याच्यात ॲड करूया आणि मग फिश टाकून गरम पाणी टाकून 2 मिनिटांनी गॅस बंद करूया. तर मित्रांनो आपण याच्यामध्ये सगळे सुके मसाले ॲड केलेले आहेत, जसं की मी तुम्हाला मागाशी सांगितलं. थोडासा चिकन मसाला, थोडीशी हळद, थोडीशी धनिया पावडर आणि थोडंसं लाल तिखट, हे सगळं आपण टाकून घेतलेलं आहे आणि परतवलं पण आहे. तर आता बघा आपली फोडणी कशी दिसते. हे बघा मित्रांनो आपली फोडणी आता अशी दिसत आहे. तर आता आपल्याला त्याच्यामध्ये सगळं ॲड करून झालेलं आहे, एक्स्ट्रा काहीच टाकायचं नाहीये. आता फक्त आपल्याला त्याच्यामध्ये ही मॅरिनेट केलेली फिश टाकायची आहे आणि मग अशा आपण गरम केलेलं पाणी एवढं टाकायचं आहे. एक फास्ट गॅसवरती फुल एक उकळी काढायची आहे आणि त्याच्यानंतर गॅस स्लो करून 2 मिनिटं ठेवून गॅस बंद करायचा आहे. देन आपली भाजी तयार झाली. तर फ्रेंड्स आपली भाजीला फोडणी द्यायची झालेली आहे. आपण त्याच्यामध्ये फिश पण ॲड केलेला आहे. आता फक्त 2 मिनिटं त्याच्यातच फिश राहू द्यायचं, त्याच्यानंतर आपण त्यात गरम केलेलं पाणी टाकायचं आहे. मग आपली भाजी झाली. बघा मी तुम्हाला दाखवते की त्याच्यामध्ये आपण फिश ॲड केलेली आहे. हे बघा, आपण टोपामध्ये आपण फोडणी दिली होती ना, त्या टोपामध्ये आपण फोडणीमध्ये मॅरिनेट केलेली फिश टाकलेली आहे. 2 मिनिटं ही अशीच राहू द्यायची आहे फास्ट गॅसवरती.
आणि त्याच्यानंतर आपण त्यामध्ये हे गरम केलेलं पाणी टाकायचं आहे आणि हे गरम पाणी केलेलं टाकून फास्टवरती एक उकळी देऊन 2 मिनिटं स्लोवर ठेवून गॅस ऑफ करायचा आहे. तर मित्रांनो, अशी होती ही आजची रेसिपी. ही माझ्या पद्धतीची रेसिपी आहे, मी अशी बनवते. तुम्ही कशी बनवतात नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला कोणत्या टाईपची फिश करी आवडते, कशी बनवतात तुम्ही तुमच्या इकडे फिश करी, आणि ह्या फिशला काय बोलतात ते पण सांगा कमेंटमध्ये. याचं नाव नक्की सांगा. कारण जसं की मी मागाशी म्हटलं, प्रत्येक गाव, प्रत्येक शहर, प्रत्येकाची भाषा वेगवेगळी, प्रत्येकाने दिलेलं या माशाला नाव वेगवेगळं. त्याच्यामुळं नक्की सांगा कमेंटमध्ये तुमच्या इकडे या फिशला काय बोलतात ते. तर अशी होती माझी रेसिपी. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कीप सपोर्टिंग, असं तुमचा सपोर्ट राहू द्या. आणि प्लीज प्लीज फ्रेंड्स, प्लीज प्लीज आपल्या चॅनलला ग्रो व्हायला हेल्प करा. चला तर मग व्हिडिओला करते इथे एंड. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.